नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत प्रेमविवाह पत्रिकेतील प्रेमविवाह. प्रेमविवाह याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे. अविवाहित मुलामुलींच्याकडून बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की आमचा विवाह कसा होईल. ते थोडक्यात म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. पण प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लव्ह मॅरेज व्हावं, आपला प्रेमविवाह व्हावा. प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपण एखाद्या जाणत्या व्यक्तीशी लग्न करावं किंवा आपल्याला आवडत्या व्यक्तीशी लग्न करावं. मग प्रेमविवाह म्हणजे पत्रिकेमध्ये कसा बघावा. मी मागील भागामध्ये सांगितलं की शुक्र हा प्रणयाचा कारक. शुक्र हा जसा ऐश्वर्याचा आहे तसा भौतिक सुखाचाही कारक आहे. आणि पत्रिकेमध्ये जसं सप्तम स्थान हे वैवाहिक स्थान मानलं जातं तसं पंचम स्थान हे प्रेमाचं स्थान मानलं जातं. आता सप्तम स्थान आणि पंचम स्थान ह्या दोन्ही स्थानांशी ज्या वेळेला एकमेकाशी संबंध येतो त्यावेळेला मात्र प्रेमविवाह नक्की होतो. प्रेमविवाह बघताना बऱ्याच वेळेला शुक्राचा विचार केला जातो आणि त्याचबरोबर मंगळाचाही विचार केला जातो. शुक्र मंगळ. आता तुम्ही म्हणाल की मंगळाचा कसा विचार केला जातो. मांगलिक म्हणलं की आपण थोडंसं घाबरतो ना, पण नाही. मंगळ हा धाडसाचा कारक आहे आणि तो बऱ्याच वेळेला बढावा देतो, म्हणजे एक धाडस देतो. एक आपल्याला त्याला आपण म्हणू की शुक्राला ताकद देतो एक पुढे जाण्याचं. ज्याला म्हणतो की आपण एक मुलं मुली प्रपोज करतात एकमेकाला त्यावेळेला जे ताकद असते, जी धाडस असते ती शुक्राला मंगळ देतो. आणि ज्या वेळेला शुक्राच्या युतीमध्ये चंद्र आणि मंगळ या ग्रहांचे नवपंचम योग किंवा युती बनली जाते त्यावेळेला मात्र प्रेमविवाहाचे जास्तीत जास्त संबंध येतात. आणखीन योग बघायचे म्हणलं तर पंचमेश म्हणजे पंचम स्थानाचा स्वामी म्हणजे पंचमेश आणि सप्तम स्थानाचा स्वामी म्हणजे सप्तमेश. हे दोन्ही ग्रहांचे ज्यावेळेला अन्योन्य योग होतात, अन्योन्य योग म्हणजे पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचमामध्ये असेल त्यावेळेला एक प्रेमविवाह होतो. सप्तमामध्ये शुक्र आणि चंद्र जरी एकटा असेल आणि त्याच्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसेल त्यावेळेला प्रेमविवाह नक्की होतो. बऱ्याच मुलामुलींना असं वाटतं की कधी होईल आपला प्रेमविवाह किंवा कोणत्या वयामध्ये आपल्याला प्रेमविवाह होईल, आपण या प्रेमामध्ये कसं होऊ, यशस्वी होऊ किंवा नाही होऊ. या वेळेला मात्र दशेचा आणि मागील भागात जसं मी सांगितलं त्यावेळेला गोचरीचा सुद्धा विचार करावा लागतो. शुक्राशी ज्या वेळेला गोचर ग्रहाचा म्हणजे गोचरी भ्रमण करून ज्या वेळेला गुरु येतो त्यावेळेला जे योग बनतात शुक्राशी चंद्राशी गुरुचे त्यावेळेला सुद्धा प्रेमविवाह सक्सेस होतो, यशस्वीरित्या पार पडतो. आपण प्रेमामध्ये पडताना मागचा पुढचा विचार करत नाही, पण प्रेमामध्ये पडल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला वाटतं की हा जो आपण निवडलेला जोडीदार आहे तो शेवटपर्यंत टिकावा, आपल्या बरोबर राहावा, त्याचा सहवास आपल्याला लाभावा. या वेळेला काही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. या इथे मात्र प्रेमविवाह ठरवताना किंवा प्रेमविवाह बघताना पंचमामध्ये राहू किंवा सप्तमामध्ये पापग्रहांची दृष्टी असू नये. एकाही जोडीदाराच्यात म्हणजे जर मुलगी असेल आणि तिच्यामध्ये शुभ ग्रहांची युती वगैरे सगळे चांगले योग असतील आणि तिने निवडलेला जोडीदार असेल आणि त्यामध्ये जर पापग्रहांची दृष्टी वगैरे असे योग निर्माण होत असेल तरी सुद्धा प्रेमामध्ये अपयश येऊ शकतं. त्यामुळे आपण प्रेमविवाह ठरवताना अगदी शुक्राचा विचार करतो तसाच मंगळाचाही करतो आणि त्याचबरोबर पापग्रहांचा किंवा पापग्रह युतीचा दृष्टींचा योगांचाही विचार करावा लागतो. शुक्र स्वराशीमध्ये असेल वृषभ आणि तुळ, त्याचप्रमाणे मीन ही त्याची उच्च राशी, त्या उच्च राशीमध्ये शुक्र असेल त्यावेळी ही प्रेमविवाह होतो. मंगळ स्वराशीमध्ये असेल त्यावेळेला सुद्धा प्रेमविवाह होतो. आपण आज ही कुंडली पाहतोय ना, ही कुंडली कुंभ लग्नाची आहे आणि मकर राशीची आहे. पण इथे जो आहे शुक्र चंद्र 12व्या स्थानामध्ये आहेत, शुक्र चंद्र रवी, तरीही ही एक प्रेमविवाहाची कुंडली आहे. शुक्राची पूर्ण दृष्टी सुखस्थानावरती म्हणजे चतुर्थ स्थानाचा जो स्वामी शुक्र आहे त्याची पूर्ण दृष्टी चतुर्थ स्थानावरती आणि चंद्राची समसप्तम योग पंचम स्थानामध्ये गुरु. हे जे ग्रहमेळ जर एकंदरीत पाहिले तर बऱ्याच अंशी ह्या कुंडलीचा प्रेमविवाह सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नेपच्यून हा संवेदनशील ग्रह आहे आणि तो मंगळाबरोबर आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी पंचम स्थानावरती. नेपच्यून तसं पाहायला गेलं तर खूप संवेदनशील. या नेपच्यून बरोबर
अगदी म्हणजे प्रेमविवाहाचा हा पूरक असतो, ज्या वेळेला त्याची पंचम स्थानाशी युती किंवा प्रतियुती होते. त्यावेळी गुरु ह्या स्थानामध्ये आहे. ज्या वेळेला गोचरीनी गुरु मिथुनेला आला त्यावेळेला ह्या मुलीचा विवाह झाला आणि तो यशस्वीरित्या पार पडला. मंगळ बुध ज्याला आपण म्हणतो की सप्तमेश या राशीचा सप्तमेश आणि पंचमेश. सप्तमेश जो रवी आहे तो शुक्राबरोबर शुक्राच्या युतीमध्ये शुभ युतीमध्ये आहे आणि पंचमेश बुध हा नेपच्यून बरोबर आहे. इथे या दोन्ही ग्रहांचा सप्तमेश आणि पंचमेशाचा शुक्राशी आणि नेपच्यूनशी योग चांगल्या प्रकारे झाल्यामुळे ह्या कुंडलीचा प्रेमविवाह अतिशय यशस्वीरित्या झालेला आहे. आता आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया प्रेमामध्ये अपयश या विषयावरती. बऱ्याच जणांना प्रेमामध्ये अपयश येतं, प्रेम प्रकरणामध्ये. आता आपण त्याच विषयी बोलणार आहोत. बरेच जण प्रेमामध्ये अपयश मिळाल्यामुळे निराश होतात. प्रेमामध्ये अपयश येताना बऱ्याच वेळेला आपण नक्षत्रांचा म्हणजे ग्रहांचा विचार करतो, पण इथे जास्तीत जास्त नक्षत्रांचा विचार केला जातो. जर शुक्र, रवी, हर्षल या ग्रहांच्या म्हणजे पूर्ण युतीत हर्षल सारखा क्रूर ग्रह म्हणजे थोडासा हर्षल हा मूडी आणि लहरी आहे. हर्षल ज्यावेळेला अनुराधा नक्षत्रामध्ये असेल आणि शुक्र, रवी हे जे ग्रह आहेत हर्षलच्या युतीमध्ये येत असतील तरीही प्रेमामध्ये अपयश येतं. शुक्र वर्गोत्तम म्हणजे काय की तूळ राशीमध्ये, वृषभ राशीपेक्षा शुक्र हा तूळ राशीमध्ये वर्गोत्तम बनतो. या राशीमध्ये शुक्र असेल आणि तो पापग्रहांच्या युती प्रतियुतीमध्ये असेल तरीही प्रेमामध्ये अपयश येतं. सप्तमेश मेष राशीमध्ये म्हणजे कृतिका नक्षत्रामध्ये पाप नक्षत्रामध्ये असेल, सप्तमेश म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी हा जर मेष राशीमध्ये कृतिका नक्षत्रात पाप नक्षत्रामध्ये असेल तरीही प्रेमामध्ये अपयश येतं. चंद्राला मनाचा कारक मानलं जातं आणि हा जर चंद्र शनी बुधाच्या म्हणजे वक्री शनी असेल, शनी बुधाच्या ग्रहामध्ये म्हणजे वक्री शनी लग्नी असेल आणि त्याच्या योगामध्ये प्रतियोगामध्ये प्रतियुतीमध्ये किंवा नक्षत्रांनी पापग्रह दृष्ट असेल तरी सुद्धा प्रेमामध्ये अपयश येऊन मानसिक त्रास होतो आपल्याला. यामध्ये खूप नैराश्य प्राप्त होतं. बऱ्याच वेळेला यातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं. शुक्र वक्री हर्षलच्या प्रतियोगात किंवा चंद्रकेतू हे हर्षलच्या युतीत किंवा पंचम स्थानाचं ज्याला आपण प्रेमाचं स्थान मानतो त्या पंचमेश हा प्रेमचा स्वामी, पंचम स्थानाचा स्वामी हा पापग्रहांच्या युती प्रतियुती असेल तर प्रेमामध्ये अपयश देतो. जर सप्तमेश शनी असेल आणि तो मूळ नक्षत्रामध्ये जरी असेल किंवा आश्लेषा नक्षत्रामध्ये असेल, कृतिका नक्षत्रामध्ये असेल, ह्या पाप नक्षत्रामध्ये असेल त्यावेळेला प्रेमामध्ये यश येतं. बऱ्याच वेळेला असं होतं की सप्तमेश खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसतो की बाबा सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि तो शुभ आहे, पंचम स्थानाचा स्वामी चंद्र आहे आणि तो शुभ आहे आणि शुक्र चंद्राची युती आहे, पण तो कोणत्या राशीमध्ये आहे, तो धनु राशीमध्ये असेल आणि मूळ नक्षत्रामध्ये येत असतील आणि त्याच्यावर कुठून ना कुठून तरी पापग्रहाचे षडाष्टक किंवा नेष्ट नवपंचम योग होत असतील, मृत्यू षडाष्टक किंवा नेष्ट नवपंचम असे योग ज्या वेळेला बनत असतील त्यावेळेला प्रेमामध्ये अपयश येतं. बऱ्याच वेळेला काही माझ्याकडे क्लायंट येतात आणि ते म्हणतात आम्ही 5-10 वर्ष झालं आमचं प्रेम प्रकरण असंच चालू होतं आणि आता आमचं ब्रेकअप झालं. तर ते ब्रेकअप का होतं? ज्या वेळेला पापग्रहांच्या दशा आणि अंतर्दशा चालू होतात त्या नक्षत्रातून त्या दृष्टीतून ज्या वेळेला तुमच्या गोचरीचे ग्रहमान बदलले जातात त्यावेळेला नेमकं प्रेमामध्ये अपयश येतं. हे प्रेमामध्ये अपयश येणं हे ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीमध्ये चंद्राचाही विचार करावा लागतो किंवा मंगळ शनीचा केंद्रयोग बघावा लागतो. मांगलिक म्हणून नाही पण मंगळाचा दोष शनी मंगळ युती आणि प्रतियुती बऱ्याच वेळेला आपले स्वभाव पण बिघडवतो, आपले तापट आणि हट्टीपणा वाढवतो. कदाचित आपल्या या स्वभावाने सुद्धा आणि दोन्ही पापग्रह एकत्र आल्यामुळे सुद्धा आपल्याला प्रेमामध्ये यश मिळतं. आणि ज्या वेळेला चंद्र नेपच्यून मगाशीही मी तुम्हाला जे नेपच्यून चंद्र हे मी मागील एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं की नेपच्यून हा संवेदनशील ग्रह आहे, त्यामुळे चंद्र मनाचा कारक आणि नेपच्यून संवेदनशील
हे दोन ग्रह ज्या वेळेला हर्षलशी त्रिकोण योग करतात त्यावेळेला सुद्धा प्रेमामध्ये अपयश येतं. आता आपण बघूया एक पत्रिका प्रेमामध्ये अपयश मिळालेली. इथे मकर लग्न आहे आणि लग्नी राहू शनी आहेत आणि ते वक्री आहेत. आता यांची पूर्ण दृष्टी सप्तम स्थानावरती आहे. सप्तम स्थानावरती याची पूर्ण दृष्टी आणि सुख स्थानामध्ये हर्षल वक्री, त्यामुळे इथे प्रेमामध्ये अपयश आलेलं आहे. खरं म्हणलं तर रवी शुक्र हा प्रणयाचा कारक बरोबर हर्षलच्या समसप्तम योगामध्ये आहे. अष्टम स्थानामध्ये नेपच्यून आणि मंगळ आहे. हा नेपच्यून मंगळ जो आहे ना त्याची पूर्ण दृष्टी कुटुंब स्थानावरती पडते, त्यामुळे इथे सुद्धा कुटुंब स्थान मार खाल्लेलं आहे. ज्यावेळेला वैवाहिक जीवनाचा विचार करतो किंवा प्रेमाचा जीवनाचा विचार करतो त्यावेळेला आपण कुटुंब स्थान त्यामध्ये घेतो किंवा लग्न स्थान पण घेतो. आणि इथे नेमका लग्नी शनी वक्री आणि त्याची पूर्ण दृष्टी सप्तम स्थानावरती आणि जो चंद्र जो आहे सप्तमेश तो हर्षलच्या युतीमध्ये आणि हर्षल वक्री आणि हर्षलची पूर्ण दृष्टी शुक्र गुरुवरती रवीवरती. शुक्र स्वराशीत आहे, वर्गोत्तम आहे, तरी सुद्धा इथे प्रेमामध्ये अपयश मिळालेलं आहे. कारण हर्षल वक्री असून या क्रूर ग्रहाची पूर्ण शुक्रावरती दृष्टी आहे. ज्या वेळेला आपल्याला प्रेमामध्ये अपयश येतं आणि ते यशस्वी होण्यासाठी काही उपाय किंवा काही मंत्र जरी आपण म्हणाले तरी बऱ्याचपैकी आपल्याला फरक पडतो. ओम गोपाल कृष्णाय नमः हा जो मंत्र आहे हा झोपण्यापूर्वी 108 वेळा याचा जप करावा. कारण यामुळे काय होतं की मन बलवान होतं आणि एकाग्र होतं. सहसा आपण मनाच्या अधीन जात असल्यामुळे काहीतरी गोष्टी बिघडत जातात. त्यामुळे मन बलवान करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी या मंत्राचा जप करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये अर्गला स्तोत्र आहे. हे अर्गला स्तोत्र वाचणं ही खूप म्हणजे गरजेचं आहे. हे झालं की प्रेमामध्ये अपयश काय येतं आणि त्याच्यावरील उपाय. आज आपण खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पुढे असेच काही विषयावरती चर्चासत्र चालू राहणार आहे. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.